नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा आपण थोडक्यात आनंद, टोमणे, आठवणी, ट्विस्ट आहे. आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. मानिनी काव्य आणि जीवासाठी वाण सामान काढून ठेवलेले असतं. त्यामध्ये लाल रंगाची साडी, कुर्ता आणि हलव्याचे दागिने असतात. मानिनी डोळे मिटून म्हणते, सुखी राहा. तेवढ्यात युग मानिनीच्या मागे उभा राहतो. मानिनी मागे वळून पाहते आणि आनंदाने म्हणते, काय रे लबाड, आईची चेष्टा करतोस, डोळे का बंद केलेस? युग हसत सांगतो, आई तसं काही नाही, पण मी आज सगळ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. युग सांगतो की त्याच्या सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट लागला आहे आणि तो पहिल्या 5 विद्यार्थ्यांमध्ये आला आहे. मागील वेगळाच ओरडा, अपमान, आठवण त्याला आठवतात. त्यामुळेच मी ह्यावेळेस मन लावून अभ्यास केला आहे. आज तो अभिमानाने सांगतो, आई म्हणूनच मी आनंदाची बातमी सगळ्यांसोबत साजरी करायला आलोय. मानिनी खूपच भावुक होते. काव्या म्हणते, खूप छान युग, आपण आजच याचं सेलिब्रेशन करूया, जसं मागच्या वेळी माझं आणि जीवाचं केलं होतं तसंच. हे बोलताच काव्याला थोडं अवघडल्यासारखं वाटतं आणि ती गप्प बसते. मानिनीला प्रसंग आठवते. असू दे, सेलिब्रेशन होणारच. युग घरी आलाय म्हणजे आनंद व्हायलाच हवा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी देशमुखांच्या घरात पाऊल ठेवते. हे घर तिला खूप मिस झालेलं असतं. एक पाऊल टाकताना तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. सगळ्यांचं लक्ष नंदिनीकडे जातं. मानिनी धावत येते आणि नंदिनी असं म्हणते. काव्या धावत जाऊन नंदिनीला मिठी मारते. ताई, तू आलीस, किती आनंदाची गोष्ट आहेस ही. मानिनी म्हणते, मला वाटलं तू कायमची घरी आली आहेस, पण हरकत नाही, एक दिवस नक्की येशील, माझ्या जीवावर पूर्ण विश्वास आहे. नंदिनी शांतपणे उत्तर देते, आई, गैरसमजात राहू नका, जिथे जास्त विश्वास असतो तिथेच जास्त वेदना मिळतात. मानिनी म्हणते, वाट जितकी लांब, फळ तितकंच गोड, माझं जीवावर विश्वास आहे. रम्या आणि वसू जीवाची अस्वस्थता सांगतात. थंडी, ब्लॉक, गार्डनमध्ये अंघोळ, वॉचमनचा डबा. रम्या म्हणते, तो कसं ठीक असेल नंदिनी. वसू मात्र नंदिनी आणि पार्थचं कौतुक करत असते. इतकं होऊनही त्यांना जीवाला आणि काव्याला माफ केलेलं असतं. नंदिनी रम्या वसूसमोर उभी राहते. ती म्हणते, पार्थ आणि माझं लग्न ठरलं होतं, आम्हीही स्वप्न पाहिले होते. फरक एवढाच की आम्ही उघड भेटायचो, जीवा आणि काव्या लपून भेटायचे. तरीही आम्ही आमचं नातं स्वीकारलं. आजही आमची वाट पाहत आहेत. ती तिळगुळाला पोळी वसूच्या तोंडात भरवते. तिळगुळ खा, गोड बोला, असं म्हणते. मानिनी म्हणते, शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो. पार्थ काहीच बोलत नाही. तो फक्त काव्याकडे पाहत राहतो. दुसरीकडे शारदा जीवाला तिळगुळाची पोळी देते आणि घराच्या चाव्या त्याच्या हातात देते. थोडा वेळ आम्ही बाहेर जातो, हे करायचं ते करून टाका, जे करायचं ते करून टाका, असं म्हणते. जीवा आनंदी होतो. मानिनी कपाटातून नंदिनीची साडी आणि हलवीचे दागिने काढते. माझी इच्छा होती दोन्ही सुनांना एकत्र द्यायची, पण आज तुला देते. ती जीवासाठी घेतलेला काळा कुर्ता नंदिनीला देते. नंदिनी तो कुर्ता बॅगेत ठेवते. काव्या तिच्या गालावर किस करते. त्यानंतर नंदिनी म्हणते, मी अजून थांबले तर पाय निघणार नाही. मानिनीचा आशीर्वाद घेते आणि तू नक्की परत येशील. आणि नंदिनी तिथून निघून जाते. युग, रम्या, वसू, पार्थ गच्चीवर असतात. पार्थ जुन्या आठवणीत आठवतो. तो अखेर पतंग उडवायला तयार होतो. रम्याचा पतंग अचानक कट होतो. सगळे मागे वळतात. कव्याची एंट्री होते. स्टायलिश अंदाजात म्हणते, काय देशमुख, माझ्याकडेच पाहणार का? पतंग उडवणार की नाही? ती डोळा मारते आणि म्हणते, आओ ना फिर. आता नेमकी पुढच्या भागामध्ये जीवानंदिनीची भेट कशी होणार? काव्याचं गुप्त प्लॅन काय असणार? प्रेम, सरप्राईज, भावनाचा मोठा स्फोट कसा होणार? डेली एपिसोडसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.